नमस्कार मित्रांनो, मी आपला सरपंच मंगेश साबळे बोलतोय। मागच्या जवळजवळ 7 वर्षापासून जनहितासाठी आंदोलन करतोय आणि त्याचं बक्षीस या ठिकाणी आज मला मिळालेलं आहे। सन्माननीय सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी यांच्याकडनं ही नोटीस मला मिळालेली आहे। मी नोटीसचा मायना या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवतो। प्रति मंगेश संजय साबळे, वय 27 वर्ष, राहणार गेवराई पायगा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आपणास या नोटिसीद्वारे कळवण्यात येते की तुमच्या विरुद्ध पोलीस ठाणे सिटी चौकच्या वतीने कलम 56(1) अ व महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे पुढील अभिकथने करण्यात आली असून तुम्हास छत्रपती संभाजीनगर जिल्हा व जालना जिल्ह्यातून 2 वर्षाकरता हद्दपार करण्यात यावे असे या कारवाईत सुचवले आहे। मला छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार करण्यासाठीची ही नोटीस आहे। त्याचं कारण काय? मी कलेक्टरला बोललो म्हणून नाही, मी सीओला बोललो म्हणून नाही, मी संविधानिक पद्धतीने किंवा असांविधानिक पद्धतीने काही वेळा आंदोलन केले म्हणून नाही, तर याच्यामध्ये 2 साक्षीदार पकडून आणण्यात आले आहेत आणि त्यांची साक्ष घेण्यात आलेली आहे। मी आंदोलन करतो, मी समाजासाठी भांडतो म्हणून तडीपार करत नाहीये, तर या छत्रपती संभाजीनगरचे सीपी सन्माननीय पवार व डीसीपी अतुलकर या दोघांनी IAS पदावर असताना संविधानाचा गैरवापर करून मी आंदोलन करतो म्हणून नाही, तर माझ्या विरोधात 2 साक्षीदार उभे केले, त्यांना खोटी साक्ष द्यायला लावली आणि त्यासाठी ते गुंडगिरीचे, व्यसनाचे आणि खंडणीचे गुन्हे या पद्धतीचे त्यांच्याकडनं दाखल करून घेतले आणि ते या 5 पानाच्या नोटिसीमध्ये त्यांचे जाब घेतले आणि मला तडीपारीसाठी त्यांनी पात्र ठरवलं। खरं तर या जिल्ह्याचे सीपी सन्माननीय पवार सर व या जिल्ह्याचे डीसीपी सन्माननीय अतुलकर दोघांचे मी आभार मानतो। आपण दोघंही IAS अधिकारी आहात आणि संविधानाचा योग्य पद्धतीने आपण वापर करता आहात। आपल्याला एखादा मुलगा आवाज उचलतोय तर त्या पाठीमागचं कारण शोधण्याऐवजी त्या मुलाचा आवाज कसा दाबायचा, सामान्यासाठी लढणाऱ्याचा आवाज जर का तुम्ही दाबणार असाल तर उद्या सामान्यावरही अशी कारवाई तुम्ही करणार नाही याची काय गॅरंटी आहे? खऱ्या अर्थानं शहरामध्ये मर्डर होत असताना, अवैध धंदे सुरू असताना, शहरामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या लेकरांवर, अन्यायाविरुद्ध आवाज उचलणाऱ्या तरुणावर अशा पद्धतीने तडीपारीची कारवाई करण्यात येते आणि याला राजकीय वास देखील मला येतोय। छत्रपती संभाजीनगर मधून तडीपार केलं किंवा जालन्यामधून तडीपार केलं, 2 वर्षाकरिता केलं, तर मला कुठलीही निवडणूक लढता येणार नाही याचा राजकीय वास, सुगंध कुठतरी येतोय आणि गृहमंत्र्याचा कुठला माणूस सीपी आणि डीसीपी यांना पाठबळ देतोय याची देखील मला कल्पना आहे। हे शासन तुमचं आज आहे, उद्या तुमचं राहणार नाही। आज तुम्ही संविधानाचा वाटेल तसा उपयोग करतात, उद्या तुम्हाला तो करता येणार नाही। आमच्यासारखे जेनजी जर का पेटून उठले तर तुम्हाला खुर्च्या सोडून पळावं लागेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। खऱ्या अर्थानं तुम्ही मी करत असलेल्या कामावर तडीपारवाची कारवाई केली तर मला कुठलीही अडचण नाही। मला तुम्ही एन्काउंटर जरी केलं, मला MPDA केलं तरी मला कुठली अडचण नाही, पण माझा स्वाभिमान, माझा सन्मान आणि मी करत असलेलं काम बाजूला सोडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून या ठिकाणी तुम्ही ही कारवाई करत आहात। यामुळे सीपी आणि डीसीपी संविधानाचा गैरवापर कशा पद्धतीने करत आहात। हे IAS लेवलचे अधिकारी हुशार असतात, यांनी काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे। यांच्या कर्तृत्वावर देश आज टिकून आहे असं कुठेतरी वाटत होतं, मात्र हे IAS लेवलचे सीपी आणि डीसीपी अतुलकर आणि पवार हे दोघंही राजकीय नेत्यांची कठपुतली झालेली आहे असंच कुठेतरी दिसून येतं। मागच्या वेळी जेव्हा मला हे सीपी पवार साहेबकडे घेऊन गेले, पवार साहेब वारंवार मला एकच प्रश्न विचारत होते, गाडी का जाळतो, गाडी का जाळली, गाडी का जाळली। मी सांगितलं, अरे बाबा, माझ्या समाजाचं रक्त सांडलं होतं, माझ्या समाजावर लाठीचार्ज झालता म्हणून गाडी जाळली, गाडी नसती जाळली तर मी स्वतःला जाळलं असतं म्हणून गाडी जाळली। या गाडी जाळण्यावर त्यांना एवढा काय त्रास झाला हे मला समजायला पर्याय नाही। मग असं असताना गाडी जाळली म्हणून, असं असताना समाजासाठी काम केलं म्हणून, असं असताना कलेक्टरला, सीओला, विविध अधिकाऱ्यांना जाब विचारला म्हणून कारवाई करायला हवी, तर कारवाई कशा आधारे केली हे मी आपल्याला दोन्ही साक्षीदाराचे कथन वाचून दाखवतो। सुमारे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, साक्षीदारास नेमकी तारीख आठवत नाही। संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास साक्षीदार शेतात राहत असल्याने किराणा सामान घेण्यासाठी आमच्या गेवराई पायगा गावात आलो होतो, तेव्हा आमच्या गावातील ग्रामपंचायतच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात मंगेश साबळे आणि त्यांचे काही साथीदारी नशा करत बसले होते। त्यांनी मला पाहून इकडे ये म्हणून आवाज दिला। मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला कॉलर पकडून त्यांच्यात बसवले आणि पैसे मागायला सुरुवात केली। पैसे दिले नाही तेव्हा माझ्या कानाखाली मारली आणि माझ्या खिशातून 3,500 रुपये काढून घेतले। चल तुझ्याकडचे सर्व पैसे काढ, आम्हाला पिक्चरला जायचंय म्हणून माझ्याकडचे पैसे नाहीत असं जेव्हा मी सांगितलं तेव्हा माझ्या कानाखाली मारली।
आणि हे खोटे गुन्हे. किती पैसे काढले? 3,500. दादा हो, मी माझ्या गावामध्ये 7:30 वाजेच्या दरम्यान दारू पीत बसलो होतो माझ्या सोबत्याबरोबर आणि एका जणाला मी बोलवलं, 3,500 त्याच्या खिशातले काढले आणि त्याच्या कानपटीत मारली. हा गुन्हा माझ्यावर दाखल केला. अरे मी सरपंच आहे, मी 150 विहिरी मंजूर केला. एका विहिरीच्या 5,000 10,000 जरी घेतले तर 3, 4, 5 लाख रुपये कशी मी जमा करू शकतो? 3,500 रुपयासाठी मी एखाद्याच्या कानपटीत मारेल? आणि याने कुठेही तक्रार केली नाही. आज मोबाईल आहे लोकांकडे, याने कुठेही व्हिडिओ काढला नाही. असे खोटे जाब घेऊन, आणि हा जाब कशाच्या आधारावर दिलाय? हकीकत सांगून साक्षीदाराने यानंतर कुठेही साक्ष अथवा जबाब देणार नाही या अटीवर सदरचा जबाब दिलाय. वाक्याचा अर्थ लक्षात येतोय? हकीकत सांगून साक्षीदाराने यानंतर कुठेही साक्ष अथवा जबाब देणार नाही या अटीवर, म्हणजे मी समोर येणार नाही, माझी साक्ष अशीच ठेवा. दुसरा साक्षीदार काय म्हणते पहा. 4 वाजेच्या सुमारास साक्षीदार यांच्या मोटरसायकलवर फुलंब्री येथून गेवराई पायगा गिरजा नदीच्या पुलावरून जात असताना मंगेश सावळे यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये मला क्रॉस झाले. त्यांनी मला पाहून त्यांची स्कॉर्पिओ माझ्या पाठीमागं लावली, ती माझ्या गाडीला आडवी लावली आणि मला गाडीच्या खाली ओढून माझ्या कानाखाली मारून गिरजा नदीच्या पुलाखाली घेऊन गेले आणि माझ्या खिशातले 4,500 रुपये काढून घेतले. अरे काय धंदे झाले? सीपी आणि डीसीपी लेवलचे अधिकारी तुम्हाला असे खोटे चाळे करायला सुचतात कसे रे? असा कसा तुम्ही देश चालवणार आहे रे? असं जर खोटे बयान घेऊन तुम्ही देश चालवणार असाल तर धिक्कार आहे की मी या ठिकाणी जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असलेला हा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये पवार सीपी सारखे, अतुलकर डीसीपी सारखे अधिकारी जर राजकीय नेत्यांचं ऐकून माझ्यासारख्यावर तडीपाराची कारवाई करत असेल, 2-2 वर्ष मला या जिल्ह्यातून लोकांपासून तोडण्याचं काम करत असेल, तर याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि यांचा कुठला एक संभाजीनगरमधला व्यक्ती आहे जो यांना सपोर्ट करतोय आणि मला त्याला आमदार व्हायचंय म्हणून मला या जिल्ह्यातून पळवून लावण्याचं काम करतोय. मी त्यांना एकच सांगू इच्छितो, बाबा हो, असं केलं ना तुम्ही आमदार होणार नाही. मंगेश सावळीची नाळ ही जनतेशी जोडलेली आहे. जमिनीतून, शेतीच्या मातीतून उगलेला मी नेतृत्व आहे. मला 2 वर्ष काय 10 वर्ष जरी तडीपार केलं, तुम्ही मला आवाज उचलू देणार नसाल, शिक्षणावर बोलू देणार नसाल, गोरगरीब कष्टकऱ्यांसोबत बोलू देणार नसाल, त्यांचे कामं करू देणार नसाल, तर या जेनजीनं करायचं काय? या तरुण पिढीनं करायचं काय? या व्यवस्थेचे फटके आम्ही खाणार नाही. इथून तडीपार झालो म्हणून काय झालं? महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून भीक मागो आंदोलन आम्ही सुरू करतो, झोळी घेतो आणि भीक मागून आमचं पोट या ठिकाणी आम्ही भरतो. भीक मागून एक मंगेश सावळे जर का तुम्ही छत्रपती संभाजीनगर मधून काढत असाल तर असे हजारो मंगेश सावळे महाराष्ट्रात तयार करतो आणि महाराष्ट्र दौरा आम्ही सुरू करतो, हेच या ठिकाणी मी सांगतो. आणि सीपी आणि डीसीपी आणि गृहमंत्र्याचा तो इथला असलेला ओएसडी, त्यांना चेतावणी आहे, तुम्ही जर का मंगेश सावळेला तडीपार करणार असाल, मंगेश सावळे शांत बसणार नाही. तुम्ही सन्माननीय मनोज दादा जरांगे यांच्याविषयी काय कट रचले, काय काय ऑफर माझ्याकडे घेऊन आले, कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये बसले, हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मनोज दादा यांचं आंदोलन मोडण्यासाठी, त्यांच्यावर डाव टाकण्यासाठी तुम्ही सगळे केलेले खेळ मी अजून समाजासमोर बोललो नाही. तुमचं आमचं काही नातं लागतं म्हणून मी शांत आहे, पण जर का मी बोललो तर तुम्हाला ही जनता पळू पळू मारल्याशिवाय राहणार नाही. एवढे मोठे हे तुमचे गुन्हे आहे, एवढंच सांगतो. आणि मी तडीपार व्हायला तयार आहे हे देखील सांगतो. जय